का दिवस गेल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे माहिती आहे का? ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे, देवाची पूजा केली पाहिजे, दिवसभरात कमीत कमी एखादा अध्याय तरी पठण केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे दिवस गेल्याच्या नंतर, गीता भागवताचं श्रवण केलं पाहिजे, कीर्तनात येऊन बसलं पाहिजे, लेकरावर चांगले संस्कार येतात. आणि सांगू का हो, राजे छत्रपती शिवराय गल्ले महाराज, आजचा तरुण गाडीवर लिहितो राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. आजचा तरुण लिहितो राजे पुन्हा जन्माला या, मी तर म्हणेल राजे जन्मालाच येऊ नका. का? राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदार आड घालून दूध पाजत होती. सध्याच्या जिजाऊंकडे पदार शिल्लक नाही, राजे जन्मालाच येऊ नका. कारण आपले संस्कार काय माहिती का हिंदू धर्माचे? बाईच्या डोक्यावर पदर, डोक्यावर पदर, आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. कारण तुमच्या डोक्यावरचा पदर आहे ना, साडी जर का 500 रुपयाची असेल तर पदराचा भाग फक्त 100 रुपयाचा असेल, किंमत जर केली तर. बरोबर आहे ना बहिणी? 500 रुपयांना जर साडी होती, पदरना भागना जरी हिशोब लावा ते फक्त 100 रुपयांना पदर आहे. पण 100 रुपयांना पदर जर डोक्यावर दिकी घ्या एखादा धोतरवाला, बाबा तुम्हाला बापने लाख रुपयांनी इज्जत वाढायचा. 100 रुपयांना पदर. तुमच्या डोक्यावरचा पदर जर एखाद्या धोतरवाले बाबांना बघितला ना, लगेच सांगा कोणी पोर आहे, कोणी ना माहेरचे आहे, पूर्ण काय पोर संस्कारी डोक्यावर पदर पडू देत नाही. बरोबर आहे की नाही? आता थंडी आहे मनीषी, ठीक आहे बा, पण तुम्ही लग्नास मजा जातीस बहिणी, 2-2, 3-3 हजारच्या साड्या नेसतीस, 2-2, 3-3 हजारच्या साड्या नेसतीस तुम्ही, आणि पदर असा तिरपट कोशील येतील. 2 प्रकारचे फोटो काढा, एक पदर डोक्यावर घेऊन फोटो काढा आणि एक बिगर पदर ना फोटो लिहा. पदरलीस नी इतका भारी फोटो येस ना बाई ना, असं वाटस ना जी मायना डोक्यावर पदर आहे असं कुंकू लायल शे, असं वाटस ना आई मायना पाय पडाना जाऊ दे, आई मायनं चप्पलच न मंदिर बांधून मंदिरने पूजा करत बसू, असं वाटत पदरवाली बाई ना. आणि बिन पदरनी बाई आहे ना, सूर्य दिकच मला मायच्या कधी मला हाही समजत नाही. 2-2, 3-3 हजारच्या साड्या ती पदर तिरपा कोशिली 75 न पडका गुंडाई गुंडाई फिरते येड्या पाहणार नाही काय येते. 2-2 हजारच्या साड्या पदर तिरपा कोशिली 75 न पडका गुंडाई येडी पाहणार सगळं. डोक्यावर पदर असला की बाई सुंदर दिसते. मला माहितीये तुम्ही बसलेले माझ्या माता मावल्यात, पण मी तुम्हाला संस्कार सांगायला आलेलो आहे. लेकरं जर जन्माला येतात ना, त्यांच्या मायबापाचे संस्कार त्या लेकरांमध्ये असतात. ऐका, तुमचं किती नाव मोठे होतं. एखादा म्हातारा जर का समोर ते नोना पहिल्या बाया आता बसले त्या मावशीन त्या आजीन त्या त्याच्याकडे देखा, या 40 पुढे 50 पुढे त्या मायासले विचारा. जर समोर ते पहिले बाया वावर नाही जरी येत ना, असा टोपीवाला दोतारवाला बाबा जर दिकी जायत ना, तर पहिल्या बाया तोंड पिरायचे उभ्या राहत, चाराना वजन ते लाकडेच न वजन आहे, तरी सुद्धा डोकावर वजन आहे, तरी सुद्धा म्हातारा पुढे निघ जाऊ दे. माहिती म्हातारा पुढे जर चाले हो ते तो म्हातारा नावठी देईन, कोणी वारी रे कोणी सुने रे, कुठे ना माय रे पूर्ण नावठी देतील मन मायबापना संस्कार रे. जुन्या बाईसले विचारा, पहिले वावर माही येत ना, डोकावर पदर नाही पडेल राय, डोकावरच पदर आहे, खाल पडेल नाही राय पदर. आणि अजून वावर मा येताना जर कधी दर्जामा घुस नाही ते पहिले पायमाना चप्पल हात धरले बाऱ्या. इथला नियम होता पहिल्या बाईसना, दर्जामा घुसान टाइमले पायमाना चप्पल हात धरली पहिल्या बाया. आते चप्पल घालाशिवाय रांधतेत नाही. खरं आहे ना? मला अजून समजत नाही ही चप्पल घाली का बरं रांधतीच्या बाया. मी मानचेसले पाय पडी सांगत दादा म्हणून तुम्ही किचन रूमा काटा काटा नका खेळ जाओ. तुम्ही काटा करी ठेवतो त्यामुळे त्या बहिणीने चप्पल घालून पडते. एक बहीण मला व्हॉट्सअपला मेसेज होता म्हणे, महाराज तुम्ही बोलता जुना विचारच ना शेत म्हणे. म्हणतं काय जायत आहे असं चप्पल घाला ना, आई सांगतास का म्हणे. म्हणतं काय वेगळे आता आम्ही शिकेल सवरेल पोरी शेत आमलेन पटत म्हणे ते. खरंय बहीण म्हणतो, खरंय हो सोनची मी शिकेले म्हणे. म्हणतं बरं आहे बहीण मी सुशिक्षित आहे म्हणे. म्हणतं तू अजून पुरी सुशिक्षित होईल नाही बहीण, तू पायमा घाला ना मोजडी मा वरण लिन पिशी ना फिरोज म्हणतो मन बहीण पुरी शिकी गई हो. पायमा चप्पल घालणार सुशिक्षित रास का. महाराज राष्ट्रपती झाले प्रतिभाताई पाटील, राष्ट्रपती झाल्या पण डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. ही आपल्या भारत देशाची आणि आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे. थोडं वाईट वाटेल पण मनाला लावू नका. कीर्तनात परिवर्तनाची अपेक्षा ठेवतो. डोक्यावर पदर असलं की बाई एवढी भारी दिसते ना, बस डोक्यावर पदरची बाई जर समोरून येत असं वाटत ना गडनी मालकीनं जी राहिली आंबा माय. बरोबर आहे का नाही? डोक्यावर पदर असला पाहिजे.
अजून सांगू, खूप सुशिक्षित व्हा. सासराला पप्पा म्हणा, सासूल मम्मी म्हणा, आई म्हणा, इथपर्यंत मला मी मान्यशी. सासूले मम्मी म्हणा, आई म्हणा, सासराला पप्पा म्हणा, पण सासरांसमोर जाताना डोकार पदर लिहिणेच जा. ही आपली संस्कृती आहे, बरोबर आहे का नाही? हो. आणि तसं सासरासनी बी राहायला पाहिजे बा. नुसतं सुनबाईंकडे ते अपेक्षा टेन चालवली काय काय सासरा इथं लई त्याला नाईट पॅन्टा घालले तर चुला पाहिलाय ना अंग शेकत त्या सुनबाईंसमोर. ए वाय बार गंडा मार गंडा कधी घाल एका हाताने टाळी वाजत नाही ना. कुणीकडनं अपेक्षा ठेवायची, आपण सुद्धा त्यांच्यासारखं वागलं पाहिजे तर अपेक्षा ठेवायची. एका हाताने टाळी वाजत नाही, नाही का? हो. लेकरांना चांगले संस्कार घालण्यासाठी संगत सुद्धा चांगली असावी लागते. थोडक्यात सांगू का? संगत कया धुला लागली संतांची आणि बेनिफिट येणारा पोरगा चांगला जन्माला आला. संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर काय फायदा असतो सांग. संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतरचा बेनिफिट काय असतो? ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, जाग सके तो अब जाग रे, वो तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, वो तेरी बिगड़ी बनेगी. नाही का? कया जुना. हो. आता पोटात गर्भ असताना भगवंताचं नामचिंतन पतीकडनं पण करून घेतलं आणि स्वतीने सुद्धा केलं. आता नामचिंतन केल्याच्या नंतर भक्त जन्माला आला. बाप सांगत होता मीच देव आहे, माझं चिंतन कर. पोरगा म्हणतो तुम्ही माझे बाप आहात म्हणून भगवंतच आहात, पण तुमचा सुद्धा कोणीतरी बाप आहे आणि तो जगाचा मालक, नाही का? हो. कारण जगाचा मालक सांगतो ना, भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव माझा अंश. गीतेमध्ये भगवंत सांगतो ममई वांशु जीव लोके जीव भूता सनातन मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षति. भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव माझा अंश. मग तुम्ही माझे बाप आहात मला मान्य आहे, पण तुमचा सुद्धा कोणीतरी बाप आहे. म्हणले मी तुमची भक्ती करत नाही, भगवंताची भक्ती करेल. तुम्ही सुद्धा देवच आहात, पण ज्या जगाच्या मालकानं मला जन्माला घातले त्याचं मला भजन गावं लागेल. बापानं माझं भजन गा म्हणल्याच्या नंतर गात नाही, म्हणत नाही नामचिंतन, भगवंताचं करतोय. मग शिकवण्यासाठी देवच नाही मीच देवा हे पटवण्यासाठी पोराला एवढी एवढी शिकवण देत होता महाराज. आश्रमात टाकलं. ज्या गुरुजींच्याकडे शिकत होता, हिरण्यकश्यपाचं भजन झालं पाहिजे, पण तो मुलगा नारायण मंत्राचा जप करत होता. हो. हे नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण. जेव्हा बघायला कोणाला पाठवलं, म्हणले तुमचा मुलगा तर तुमचं नाव घेत नाही, भगवंताचं नामचिंतन करतोय. नुसतं भगवंताचं नामचिंतन एकटा नाही करत बसलेल्या पोरांना सुद्धा तेच नामचिंतन करायला मजबूर केलं आहे. जे शिकवणारे गुरु होते त्यांच्यावर रागवायला लागले हिरण्यकश्यप. गुरुजींनी सांगितलं काय करू, काही का असेना माझं भजन आलं पाहिजे. पण भक्त प्रल्हाद एवढा मग्न झाला भगवंताच्या नामचिंतनात, एवढा नामचिंतनात मग्न झाला, बापाचं नामचिंतन करत नाही. मग काय करायचं? रागाच्या भरात स्वतःच्या बापानं भक्त प्रल्हादाची परीक्षा घेतली. किती परीक्षा? उकडत्या तेलात सोडला. किती परीक्षा? जर तू माझं नामचिंतन करत नसेल तर उकडत्या तेलात लेकराला सोडलं. एवढी परीक्षा. पण सांगू का, जर भगवंत तुमच्या सोबत असेल, भगवंताची जर तुमच्यावर कृपा असेल तर तुमचं कोणीच काही करू शकत नाही. सांगू का? हे देव राखीत या मारील कोण, 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 देव राखीत या
बरं दादा, ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याचं नुकसान कोण करेल, नाही का? त्याचं वाईट कोण करणार? ज्या तेलात फक्त प्रल्हादाला सोडले गेले ते तेल एकदम गार झालं. महाराज अजून परीक्षा घेतली एका ठिकाणी. काय केलं माहिती का? मारलेल्या हत्तीच्या पायात सोडले लेकराला. पण तो मारलेला हत्ती सुद्धा जाऊन नतमस्तक होतोय महाराजी भक्ताची भक्तीची ताकद आहे. आणि जेव्हा सगळं संपलं, सगळ्या परीक्षा संपल्या, चिडलेला होता हिरण्यकश्यपूने सांगितलं, का रे तुझ्या भगवंताचं नामचिंतन करतो, सांग म्हणलं तुझा देव कुठा? बाबा कण कण में भगवान है. तुम्ही किती परीक्षा घेतली तरी माझं काय वाईट झालं, क्योंकि मुझे पता है. क्या पता है? मुझे पता है आपको. तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. फक्त तुमची बघायची दृष्टी असली पाहिजे. आणि खरं सांगू का, भगवंत कणाकणात आहे याच्यासाठी लोकांना आजही जगता येत नाही. जर जगायचा आनंद घ्यायचा असेल ना, मी साध्या भाषेत सांगतो, फक्त वाईट वाटून घेऊ नका. जर जगायचा आनंद घ्यायचा असेल ना, भगवंत नंतरचा विषय. जेव्हा तुम्हाला एकमेकांमधला भगवंत दिसायला लागला, समजावं तुम्ही परमार्थामध्ये सक्सेस झाला. कारण आपल्या संतांची शिकवण आहे, आत्मा तो परमात्मा. बरोबर आहे ना? आत्मा तो परमात्मा. आणि सांगतो सोप्या भाषेत, प्रत्येक शरीरामध्ये भगवंत दिवसाला 21,600 वेळा प्रवेश करतो. किती वेळेस? दिवसाला 21,600 वेळा माझा जगाचा मालक प्रत्येक शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणून आपण काय करायचे, आपल्या शरीरामध्ये जर 21,600 वेळा भगवंत प्रवेश करत असेल तर दिवसामध्ये 21,600 वेळा म्हणजे भरपूर झालं. म्हणजे एक क्षण सुद्धा भगवंत आपल्याला सोडून दूर जात नाही. मग भगवंत जरी आपल्या जवळ आहे, म्हणून आपण कोणतंही काम करत असताना निरखून पारखून केलं पाहिजे. काही लोकांची मानसिकता असते, काही लोकांची मानसिकता अशी असते की भैया मी जे करतोय ते कोणाला दिसत नाही, मी जे करतोय ते कोणाला दिसत नाही. पण सोपं करून सांगू का, लोकांच्या नजरेमध्ये दूर झोपणं सोपं आहे, पण जगाचा मालक तुम्हाला कोणत्याही कोपऱ्यात बघतो ही त्याची ताकद आहे. कारण मी दृष्टांत सांगत, मला आज विनोद करायचा नाही, मला चिंतन मांडायचं आहे. अपेक्षा घेऊन आलेली असतील, ती अपेक्षा ठेवून नका. आज ठरलेलं आहे आपलं, आज ठरलेले मागे किडा नको बा. असं काय माहितीये का, ड्रम भरणारा बी आपलाच राहतच, गल्लाच वाटणारा बी आपलाच राहत, आणि सांगणारा बी बोललो की मला लोक सांगणारा बी आपलाच राहत. मनीषीन भरोसा कोणवर करू ते समजत नाही. मनीषीन आज रीतशीर होईल. बरोबर आहे ना? आत्मा तो परमात्मा भगवंत 21,600 वेळा प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रवेश करतो. मग महाराज प्रत्येक गोष्ट करत असताना लक्षात ठेवायचं की भगवंत मला बघतोय, भगवंत मला पाहतोय. त्याच्यासाठी मी दृष्टांत सांगतो. बोर्डिंग मध्ये शिक्षण घेणारे पोर होते, बोर्डिंग मध्ये राहणारे 30 पोर होते. 30 विद्यार्थी होते. आणि प्रत्येक पोराला बोर्डिंग सुपरिटेंडेंट लाडू दिले. बोलले की बेटा हा लाडू घ्या, आणि लाडू अशा ठिकाणी जाऊन खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. लाडू अशा ठिकाणी जाऊन खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. मग प्रत्येक पोराच्या लाडू हातात होता मकर संक्रांतीचा. कोणी शेरीत, कोणी मोरीत, कोणी कानात कोपऱ्यात जाऊन लाडू खाल्ले. संध्याकाळ झाली, 5 वाजेला हजेरी घेतली. बोर्डिंग सुपरिटेंडेंटने सगळे 29 विद्यार्थी भरत होते. म्हणले एक पोरगा बाडू कोणाकडे गेलास? बाडू कुठा? पोरांनी सांगितलं सर तुम्ही लाडू दिला का? तेव्हापासून बाडूचा पत्ताच नाही. म्हणला बाडू गेलाय कुठं? वाट बघत होते. बोर्डिंग सुपरिटेंडेंट घाबरले. संध्याकाळ होत होती, अंधार झालं, अजून बाडू येत नाही. बाडूचे सगळे 29 पोरं आणि बोर्डिंग सुपरिटेंडेंट सगळे वाट बघत होते. बाडू येत कसा नाही? संध्याकाळ झाली, अंधार झाला आणि बाडू दारात आहे वर्गाच्या रूमच्या बाहेर. आणि गुरुजींना सांगितलं गुरुजी मी ऐका मी आतील गुरुजी. काय मूर्ख तुला लाज वाटते का? सकाळी 10 वाजेपासून काय होतास बाडू? सकाळपासून गेलेला आहेस, एवढा वेळ कुठं होता? म्हणले तू दिवसभर नव्हता इथं बोर्डिंग मध्ये, आता तुला शिक्षा भोगावी लागते.
मग घेऊनले हातावर छडी, हात पुढे केला विद्यार्थीनं बाळून, 2 छडी हातावर मारल्या. म्हणले आता दुसरा हात पुढे कर. आता ह्यो हात माग होत आहे, हातावर छडी घेतली. आता ह्यो हात पुढे करायच्या आधी हातातली वस्तू या हातात घेतली, मग हात पुढे केला. गुरुजींनी बघितलं, बोर्डिंग सुपरिटेंडेंट, त्या हातात काय होतं बाळू, हातात काय लपवलं ते दाखव. पोरगा दाखवत नव्हता. जर दाखवला नाही तर पुन्हा जास्तची शिक्षा भोगावी लागल. मग त्यानं घाबरून तो पुढचा हात मागचा हात पुढे केला. मोकळा कर म्हणले. हातात काय ते, हातात होता लाडू. लाडू बघितला. बोर्डिंग सुपरिटेंडेंटने सांगितलं, का रे बेटा, सकाळी 10 वाजेला सगळ्या विद्यार्थ्यांना लाडू दिले, सगळे खाऊन येऊन गेले, तू लाडू हातात घेऊन फिरतोय, लाडू का नाही खाल्लास? तेव्हा बाळूने सांगितलं, गुरुजी तुम्ही लाडू दिल्याच्या नंतर मला म्हणला होता की बेटा लाडू अशा ठिकाणी खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही, अशा ठिकाणी लाडू खा. सांगितलं होतं ना. म्हणले हो गुरुजी, काना कोपरा शेरी मोरी जाऊ द्या, मी दर्या खोऱ्या पूर्ण अरण्य फिरून आलो, पर भूतलावर अशी एकही जागा नाही की जिथं माझा जगाचा मालक मला बघत नाही. अशी एकही जागा शिल्लक नाही की जिथं देव मला पाहत नाही. नाही का? आपण जिथं जिथं जातो ना तिथं तिथं भगवंत पाहतो, हे लक्षात ठेवायचं, मगच कोणतंही काम करायचं. नाही का? तसं भक्त प्रल्हादानं सांगितलं, तुम्हाला जर बघायची दृष्टी असेल तुम्ही कोणत्याही कोपऱ्याला म्हणजे भगवंताला बघू शकतात. म्हणले या भिंतीमध्ये आहे का, या खांब्यात आहे का? अरे तुम्ही जिथं बघशाल तिथं देवा, या खांब्यात पण देवा. म्हणले हो. हिरण्यकशिपू पहिले चिडलेला लात मारली, हो खांबावरी राधा. एवढं सोपं नाही. आणि इथलं धावतं युग शे आता सध्या ते कोणलेच टाइम नाही शे, पण तरी कीर्तन लिहि बसेल शे नाही ते बाकी नाचणे बायकोन ऐकेन कर झोपी राहायचे. कीर्तन लिहावून तयारी बाईचा कथा छेल गिराय ना गरज पडा बायकोना तराडा सुद्धा येईल, बाकीना कीर्तन, बाकीना थंडीना तराडा येईल नाही. हो, पण आमचे सर सगळे ग्रुप त्यांचा आलेला आहे कीर्तनाला. धन्यवाद. हा, जेव्हा हिरण्यकश्यपूने लात मारली का मला, तिथून भगवंत प्रकट झाले. दिला होता शब्द काय, शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही, दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, अंगणात नाही, स्त्री नाही, पुरुष नाही. मग नरसिंह रूप धारण केलं माझ्या जगाच्या मालकानं. घरात पण नाही आणि अंगणात पण नाही, दारात बसलेला. सकाळ पण नाही आणि रात्र पण नाही, संध्याकाळची वेळ. आणि 12 महिन्यातही नाही, 13वा महिना जो अधिक मास नाराज जवळच ना उत्पन्नाना महिना, अधिक मास महिना 12 महिन्यात नाही, 13वा महिना. दिवसा नाही, रात्र नाही, संध्याकाळची वेळ आहे, घरात नाही, अंगणात नाही, दारात बसलेला आहे, शस्त्र नाही, अस्त्र नाही, नखांनी फाडलेलं आहे माझ्या जगाच्या मालकानं. पण परीक्षा किती घेतली बापानं, पण विश्वास होता भगवंतावर की माझा भगवंत माझं काहीच उलट होऊ देत नाही, वाईट होऊ देत नाही. नाही का? एवढा दृढ भाव भक्ताचा असतो. आणि अशा भक्तांसाठी स्तुती करतात माझे तुकोबर आहे, तेही अभंगाच्या